मित्रांनो, या सेशनमध्ये आपण एक सोशल मीडिया बॅनर बनवणार आहोत। त्यासाठी न्यू फाईल घ्या। आता आपण सिनियर झालेलो आहोत, त्याच्यासाठी कीबोर्ड कमांड वापरायला आपल्याला शिकायला पाहिजे। न्यू फाईलच्या डायलॉग बॉक्समध्ये आपण वेब हा पर्याय सिलेक्ट करू। इथे आपण सर्वात अगोदर 96 dpi रिझोल्यूशन घेऊ। सोशल मीडियामध्ये 1080 बाय 1080 या मापाची पोस्ट सर्वात जास्त वापरले जाते। इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप या सर्वांसाठी आपण तीच साईज घेऊ। रिझोल्यूशन आपण 96 dpi घेतलेले आहे आणि कलर मोड RGB घेतलेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। यानंतर ओके या बटनवर क्लिक करायचं आहे। शिफ्ट कंट्रोल N न्यू लेयर घेतली, शिफ्ट दाबलं आणि त्यामध्ये एखादा रंग आपण भरूया। Z प्रेस केला, कॅनव्हास आपण झूम आउट केला, परत एकदा रेक्टँग्युलर मार्क टूल घेतला आणि या शेपमध्ये आपण ऑरेंज कलर फिल करूया। अजून एक नवीन लेयर घेतली, शिफ्ट कंट्रोल N, यामध्ये आपण ब्लॅक कलर भरूया। बॅकग्राऊंडला आपला ब्लॅक कलर आहे आणि फोरग्राऊंडला ऑरेंज कलर आहे। आता बॅकग्राऊंडचा कलर आपल्याला नवीन लेअरमध्ये घ्यायचा असेल तर कंट्रोल बॅकस्पेस ही कमांड वापरावी। ही लेयर आपल्याला मागे पाहिजे, शिफ्ट कंट्रोल स्टार्टिंग स्क्वेअर ब्रॅकेट या पद्धतीने। आता आपल्याला इथे सर्कल घ्यायचं आहे, तर परत एकदा नवीन लेयर घेऊ किंवा मग आपण शेप्सचा वापर करू। इलिप्स घेतला आपण, या इलिप्सला आपल्याला फिल नो द्यायचं आहे आणि लाईन मला व्हाईट पाहिजे आहे आणि ती डॉटेड हवी आहे, म्हणून इथे लाईन स्टाईल मध्ये गेलो आणि डॉटेड लाईन मी घेतली। तर या लाईनची जी विड्थ आहे ही सुद्धा आपल्याला वाढवता येईल। सध्या ती 3 आहे, तर आपण ती साधारण 4 केली। इथे आपण टाईप करून सुद्धा ही व्हॅल्यू बदलू शकतो। हे सर्कल मला पुढे घ्यायचं आहे, शिफ्ट कंट्रोल N, शिफ्ट कंट्रोल एंडिंग स्क्वेअर ब्रॅकेट या कमांडच्या सहाय्याने हे सर्कल आपण पुढे घेतलं। यानंतर अजून एक लेयर घेतली, या लेअरमध्ये आपण कुठला तरी वेगळा रंग भरू, कारण यामध्ये आपल्याला पिक्चर घ्यायचं आहे। हे सर्कल आणि हे इलिप्स यांना आपण बरोबर सेंटरला घेऊ। त्याच्यासाठी लेअर पॅलेटमध्ये या दोघांनाही आपण शिफ्ट की सोबत सिलेक्ट केलं आणि अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट या प्रॉपर्टी पॅलेट मधील ऑप्शन्स मधून त्यांना आपण हॉरिझॉन्टल सेंटर केलं आणि व्हर्टिकल सेंटर। आता आपल्याला या ठिकाणी पिक्चर घ्यायचं आहे, त्याच्यासाठी आपण बर्गर नावाच्या फोल्डर मध्ये याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या इमेजेस आहेत या आपण तयार ठेवलेल्या आहेत। आपला वेळ वाचावा यासाठी त्यातून ही इमेज आपण घेतली। या इमेजला आपण कॉपी केलं, मागच्या फाईलमध्ये जाण्यासाठी कंट्रोल आणि टॅबचा मी वापर केला आणि सर्कलच्या वर मला ही पोस्ट पाहिजे। सर्कलच्या वरती ही इमेज आलेली आहे। यामधून नंपॅड वरचं 5 मी प्रेस केलं, म्हणजे त्याची ओपेसिटी 50% झाली। आपल्याला बर्गरची हवी असलेली पोझिशन आपण मिळवली आणि यानंतर 0 प्रेस केला। त्या अगोदर ही लेयर रिलीज करण्यासाठी एंटर की प्रेस केली आणि मग 0 प्रेस केला। आता माऊसचं राईट क्लिक लेयर 4 वर करून क्रिएट क्लिपिंग मास्क या कमांडवर क्लिक केलं तर हा फोटो या सर्कलमध्ये फिट झालेला आपल्याला लक्षात येईल। तुम्हाला एडिटिंग करायचं असेल तर मास्क आणि बर्गर यांना आपण एकत्र करायचं नाही, परंतु यामध्ये आपल्याला बदलच करायचा नाहीये आणि फायनल आहे असं आपण गृहीत धरलं तर या दोघे लेअरना आपण अशा पद्धतीने सिलेक्ट करून कीबोर्ड कमांड वापरा, कंट्रोल E, म्हणजे ही एकत्र लेअर होऊन जाईल। आता या लेअरला मित्रांनो तुम्हाला बदलता येणार नाही, फार तर स्ट्रोक वगैरे देता येईल। तर असंच आता आपण सर्कल कॉपी केलं, अल्टर प्लस फर्स्ट क्लिक ऑफ माऊस याच्याने हे सर्कल कॉपी झालं। याची साईज आपण कमी केली, एंटर की प्रेस केली, ही लेअर मागे गेलेली आहे म्हणून शिफ्ट कंट्रोल एंडिंग स्क्वेअर ब्रॅकेट मी वापरला, म्हणजे ती पुढच्या बाजूला येईल अशा पद्धतीने। शेप टूलला जाऊन आपण याचा स्ट्रोकची जाडी आपण कमी करू शकतो। सध्या ती 4 आहे, तर आपण ती 2 करू। परत एक नवीन शेप आपण घेऊ, त्याच्यासाठी न्यू लेयर घेतली, शिफ्ट कंट्रोल N, शिफ्ट की सोबत आपण एक सर्कल काढलं। या सर्कलमध्ये आपण एक वेगळा रंग भरला। दोघं लेअरना आपण सिलेक्ट करून व्हर्टिकली अलाइन आणि हॉरिझॉन्टली अलाइन केलं, म्हणजे हे सर्कल असे सेंटरला येतील। कंट्रोल D, यामध्ये आपल्याला आता ऑरेंज कलर भरायचा आहे, हाच ऑरेंज कलर। मग त्याच्यासाठी ई ड्रॉपर टूल मी घेतलं। ई ड्रॉपरची शॉर्टकट की आहे I। हा रंग तुम्हाला फोरग्राऊंडला आलेला दिसेल। नंतर पेन बकेट टूलच्या साहाय्याने आपण याच्यामध्ये रंग भरू, परंतु या 2 लेयर सिलेक्ट असल्यामुळे त्याने अलाउ केलं नाही। आता आपण सिंगल लेयर सिलेक्ट केली
आणि त्यामध्ये आता ऑरेंज रंग आलेला आहे. आता इथे आपण टेक्स्ट टाकू. टेक्स्ट आपण टाईप करून ठेवलेला आहे. टेक्स्टचा पहिलाच मोड तुम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी टेक्स्ट टूल वर तुम्ही क्लिक करून दाबून ठेवायचं आहे आणि पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. कंट्रोल व्ही. हे मला ऑल कॅपिटल पाहिजे आहे मित्रांनो, म्हणून आपण सिलेक्ट केलं. शिफ्ट कंट्रोल के ही कमांड दिली म्हणजे हे मला ऑल कॅपिटल झालेलं दिसेल. आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण त्याला थोडं मोठं केलं. तसंच खालची टॅगलाईन घेतली. आता ती मला ऑल कॅपिटल नकोय. कंट्रोल ए शिफ्ट कंट्रोल के. याचा कलर मला व्हाईट पाहिजे आहे. या टेक्स्टचा फॉन्ट मला थिन पाहिजे आहे, म्हणून बालूच्या ऐवजी आपण एरियल घेऊया. थोडी पॉइंट साईज कमी करू. त्यासाठी शिफ्ट कंट्रोल लेस दॅन ही कमांड आपण वापरली. 30% हा शब्द मला मोठा हवा आहे आणि ऑफ हा छोटा हवा आहे. त्याच्यासाठी त्यांना मी कट केलं. कंट्रोल एक्स. एंटर की प्रेस केली रिलीजसाठी. कंट्रोल व्ही. म्हणजे आता दोघे टेक्स्ट वेगवेगळे झालेले आहेत. 30%ला राईट क्लिक करून सिलेक्ट केलं. त्याची पॉइंट साईज वाढवली आणि फॉन्ट ठसठशीत आपण घेतला. याचा फॉन्ट आपण इम्पॅक्ट घेऊया. या ठिकाणी आपण गाईडलाईन घेतली. इथे आपल्याला एक राऊंड कॉर्नरचा बॉक्स पाहिजे आहे मित्रांनो. त्याच्यासाठी आपण शेप्समध्ये गेलो आणि राऊंड कॉर्नरचा बॉक्स आपण सिलेक्ट केला. ही थोडीशी एरर अँड ट्रायलची मेथड आहे. समजा हा राऊंड येत नसेल तर मग इथून तुम्हाला रेडियस कमी करायची आहे. तर हा शेप आपला छान घेतला गेलेला आहे. अजून एक शेप आपल्याला लागणार आहे. या शेपला आपल्याला रास्टराईज करायचं आहे. लेअर, रास्टराईज, शेप या क्रमाने माऊस क्लिक करायचा आहे. या ठिकाणी मला ऑरेंज कलर भरायचा आहे. समजा तुम्ही हा शेप रास्टराईज केला नाही तर रंग भरला जाणार नाही. ही गोष्ट विशेष लक्षात ठेवा. आता या लेअरला आपण कॉपी केलं. बघा या ठिकाणी नवीन कॉपी झालेली आहे. आता आपण रेक्टँग्युलर मार्क टूल घेतलं. याला आपण कट केलं आणि पेस्ट केलं म्हणजे तो नवीन लेअरवर चालला जाईल. आता या लेअरचा जास्त असलेला भाग मला काढून टाकायचा आहे. तो मी काढून टाकला. कंट्रोल डी केलं आणि लेअर 6 आणि ही लेअर जे आता मर्ज आपण करणार आहोत. या दोघं लेअरनं आपण सिलेक्ट केलं आणि कंट्रोल ई या क्रमाने माऊस क्लिक केलं आणि इथे आता आपण व्हाईट कलर भरून घेणार आहोत. या ठिकाणी आपण ऑर्डर 9 ही अक्षरं टाकणार आहोत. ही आपण ब्लॅकमध्ये घेऊ. त्यासाठी टेक्स्टनं आपण सिलेक्ट केलं टेक्स्ट टूलच्या साह्याने आणि ब्लॅक हा कलर आपण सिलेक्ट केला. ऑर्डर आणि 9 मध्ये थोडासा स्पेस दिला. तुमच्या वेबसाईटचं नाव आता आपण टाकूया. वेबसाईटचा फॉन्ट आपल्याला लाईट घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण एरियल घेऊ. अक्षरांना सिलेक्ट करून आपण शिफ्ट कंट्रोल लेस दॅन ही की वापरली. आता आपल्याला इथे लोगो टाकायचा आहे मित्रांनो. या लोगोची व्हाईट बॅकग्राऊंड मला नको आहे. त्याच्यासाठी मॅजिक इरेजर टूलवर गेलो आणि याची बॅकग्राऊंड आपण काढून टाकली. आता हा जो ग्रे कलर आहे त्याऐवजी मला ऑरेंज कलर फिल करायचा आहे. त्याच्यासाठी ई ड्रॉपर टूल शॉर्टकट की आय घेतली. त्याच्यानंतर पेन बकेट टूल जी. रंग भरला गेला. अशाच पद्धतीने बर्गरचीच एखादी लाईट शेड आपण आय ड्रॉपर टूलच्या साह्याने घेतली आणि परत जी ही की प्रेस केली. लोगो पोस्टच्या दृष्टीने योग्य आकारात होईल. तो खूप लहान होणार नाही याची काळजी आपण घेतली आणि त्याला व्यवस्थिशीर राईट अप्पर कॉर्नरला आपण फिट केलं. यानंतर आपण सोशल आयकॉन्स घेतले. याची बॅकग्राऊंड काढायची आहे मित्रांनो. काय करावं लागेल? मॅजिक इरेजर टूल. आपण आता सर्व गाईडलाईन काढून टाकल्या. एक छान पोस्ट आपली तयार झालेली आहे. झूम टूलसाठी झेड प्रेस केला. ही पोस्ट सफिशियंट मोठी करून आता मी टॅप प्रेस केला. परत एकदा टॅप प्रेस केला. नंतर एफ आणि एफ ही कमांड प्रेस केली. मला रूलर्स नको आहेत म्हणून कंट्रोल आर प्रेस केलं. ही सर्व पोस्ट आपल्या समोर झूम झालेली आहे. मित्रांनो आता आपण थोडंसं डेकोरेशनचं काम करूया. त्याच्यासाठी एक नवीन लेअर घेतली. लेअर पॅलेट व्हिजिबल केली. शिफ्ट कंट्रोल एन प्रेस केलं. नवीन लेअर झालेली तुम्ही पाहत आहात. यामधून आता आपण एक स्ट्रिप घेतली. या स्ट्रिपला सुद्धा आपण ऑरेंज कलर भरला. त्याच्यासाठी ई ड्रॉपर टूल घेतला. अल्ट बॅकस्पेस की प्रेस केली. नंतर कंट्रोल डी बोललो. अल्टर प्लस फर्स्ट क्लिक ऑफ माऊस. बघा मित्रांनो या ठिकाणी लेअर ॲड होताना तुम्हाला दिसतील. अल्टर प्लस फर्स्ट क्लिकच्या साह्याने मी लेअर ॲड करत चाललो आहे. आता या सर्व लेअर मला एकत्र करायचे आहेत. त्याच्यासाठी लेअर पॅनलला येऊन आपण अशा पद्धतीने शिफ्ट की प्रेस करून ठेवू म्हणजे या सर्वच लेअर सिलेक्ट झालेले आहेत. आता अलाइन अँड डिस्ट्रीब्यूट या पॅलेटमधून आपण यांना पहिले हॉरिझॉन्टली अलाइन करू म्हणजे त्या हॉरिझॉन्टली अलाइन झाल्या.
डिस्ट्रीब्यूट व्हर्टिकल सेंटर या पद्धतीने त्यांच्यामधलं अंतर एकसारखं झालेलं आहे. आता यांना आपण लेफ्ट अलाइन करू. लेफ्ट अलाइन झालेले आहेत. आता या सर्व लेयर्सना आपण मर्ज करूया. त्याच्यासाठी कंट्रोल ई ही कमांड देऊ. ह्या लेयर मर्ज झालेल्या आहेत. अजून एक लेयर घेऊ. शिफ्ट कंट्रोल एन. शिफ्ट कीच्या सोबत आपण त्याच्यामध्ये शिफ्ट कीच्या सोबत हा रेक्टँगल काढल्यामुळे सुसम आलेला आहे. त्यामध्ये आपण थोडासा वेगळा रंग भरू. अल्ट बॅकस्पेस. कंट्रोल टी ही कमांड प्रेस करू. त्याच्या साह्याने आपल्याला याला 45 डिग्री रोटेट करायचं आहे. आता याचं सिलेक्शन आपण सेव्ह करून घेऊ. सिलेक्ट लोड सिलेक्शन ओके. म्हणजे आता हे सिलेक्शन लोड झालेलं आहे. या सिलेक्शनला आपण सेव्ह करूया. याला आपण 1 नाव देऊ. कंट्रोल डी. या स्क्वेअरचं काम तात्पुरतं झालेलं आहे म्हणून आपण याला हाईड करू. आता ही जी रेषांची लेयर आहे या रेषांच्या लेयरला आपण नाव सुद्धा देऊ. या लाईन्स या लेयरवर आता मला ते 1 नावाचं सिलेक्शन लोड करावं लागेल. सिलेक्शन लोड झालेलं आहे. मित्रांनो याच्या आतला भाग मला ठेवायचा आहे. बाहेरचा डिलीट करायचा आहे. काय करावं लागेल? इन्व्हर्स करावं लागेल. शिफ्ट कंट्रोल आय. इन्व्हर्स झालं. डिलीट. कंट्रोल डी. सिंपल मला याची ओपॅसिटी पाहिजे. त्याच्यासाठी इथून ओपॅसिटी आपण कमी करू. हेच काम आपण कीबोर्डने सुद्धा करू शकत होतो. तसंच इथे आपल्याला काही सर्कल करायचे आहेत. शिफ्ट कंट्रोल एन. न्यू लेअर घेतली. यामध्ये सुद्धा मला ऑरेंज कलर फिल करायचा आहे. सेम स्टेप आपण रिपीट करतोय. या सर्कलची आपण कॉपी करून घेतलेली आहे. या सर्व सर्कलना आपल्याला मर्ज करायचं आहे. लेअर पॅलेटमध्ये जाऊन या सर्वांना अशा पद्धतीने सिलेक्ट केलं आणि कंट्रोल ई ही कमांड दिली. अल्ट प्लस डाऊन एरो या कीच्या साहाय्याने आपण त्यांना रिपीट केलं. या तिघही लेअरना मला मर्ज करायचं असेल तर अशा पद्धतीने लेअर पॅलेटमध्ये जाऊन सिलेक्ट केलं. कंट्रोल ई ही कमांड दिली. अजून एक नवी लेअर घेतली. यावेळेला आपण स्क्वेअर घेतला. या स्क्वेअरला आपण कंट्रोल टी या कमांडने रोटेट करून घेतलं 45 डिग्रीज. अशा पद्धतीने ह्या सुद्धा लेअर मला मर्ज करायच्या आहेत. कंट्रोल ई या कमांडच्या साहाय्याने आपण त्यांना मर्ज केलं. आता मित्रांनो पोस्टमध्ये अशा प्रकारचं डेकोरेशन खूप वापरले जाते. तुम्ही जे रेडी सॉफ्टवेअर्स वापरतात त्यामध्ये अशा प्रकारचे एलिमेंट्स तुम्हाला टेम्पलेटमध्ये मिळत असतात. यापुढे तुम्हाला ते स्वतःला सुद्धा करता येतील. चला मित्रांनो अशा पद्धतीने आपण एक छान सोशल मीडिया पोस्ट बर्गरसाठी केलेली आहे. आता तुम्ही याची प्रॅक्टिस करायची आहे. अशाच प्रकारे डिटेल ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल तर अंबाडेरमध्ये सोनेट कॉम्प्युटर्सला जरूर भेट द्या. धन्यवाद.